बघा आज आपण बनवत आहोत कैरीचं पन्ह. त्याच्यासाठी बघा मी इथं 5 कैऱ्या घेतलेत. आता ह्या आपण स्वच्छ धुवून घेऊयात. बघा अशा स्वच्छ धुवून घ्यायच्यात बघा. आणि नंतर आपण ह्या शिजवून घेणार आहे. बघा आपण कैऱ्या ना कुकरमध्ये टाकून बघा अर्ध्या बुडती अशा एवढ्या ह्याच्यात आपण पाणी ओतून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. बघा आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून बघा कुकर गार करून घेतलेला आहे एकदम थंड असा. आता आपण बघू शकता कैऱ्या खूप छान बघा आपल्या अशा मस्त उकडलेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊयात. बघा आपण आता कैऱ्यातल्या सगळ्यांना असा गर काढून घेणार. बघा छान अशा उकडल्यात आपल्या 2 शिट्ट्यामध्येच बघा कैऱ्या. आता आपण असा व्यवस्थित ह्याचा गर काढून घ्यायचा आहे बघा चमच्याच्या साहाय्याने. बघा अशा प्रकारे ना आपण हा सगळ्या कैऱ्यातल्या ना आपण गर काढून घेतलेला आहे बघा. एकदम मऊसूद असं झालेलं आहे. व्यवस्थित असं काढून घ्यायचं बघा. सगळं कोयचं ह्याचं पण बघा निघते व्यवस्थित गर. बघा साधारण आपलं ना 2 वाट्या एवढा गर भरतोय बघा. आता आपण त्याच्यात ना 1 वाटी असा गूळ टाकून घेऊयात. बघा असा खिसून गूळ घ्यायचा आहे आणि तो आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊयात. बघा जर कैऱ्या जर खूप आंबट असतील ना तर जरा जास्त वापरला तरी पण चालते बघा आपल्या गोडीनुसार. बघा मी थोडा थोडा करून याच्यात गूळ मिक्स करून घेते. आता आपल्याला ना हे गाळणीनं गाळून घ्यायचे. तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता बघा. पण मिक्सरपेक्षा ना असं गाळणीने गाळून घेतलं ना टेस्ट खूप छान लागते बघा. बघा आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. थोडीशी वेलची पूड पण टाकून घेऊयात बघा आपण. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. बघा कैऱ्या खूपच आंबट होते त्याच्यामुळे जरा मी गूळ थोडासा जास्त टाकलेला आहे. बघा मिक्स करून घेऊया. बघा आपण थोडं थोडं असं मिश्रण टाकत हे चाळणीतून गाळून घेणार आहोत सगळं बघा. बघा अशा प्रकारे गर पण आणि गूळ पण आपलं व्यवस्थित मिक्स होतंय बघा. बघा आपण सगळं असा ना गर बघा व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे. याच्यामुळे खूप छान टेस्ट येते बघा. आंबट गोड असं आपलं पन्ह तयार होत आहे. आपण 1 वर्षभर तर हे पन्ह बघा आपण काचेच्या भरणीत भरून ना फ्रीजमध्ये ठेवू शकतो. बघा आपण सर्व गर आणि गूळ एकत्र मिक्स करून बघा असं वाटून घेतलंय. बघा कसले छानपैकी आपलं झालेलं आहे हे पन्ह्याचं मिश्रण. आपले पाहुणे आले ना तर आपण पड्डीशी 1 चमचा टाकून बघा थंडगार पाण्यामध्ये लगेच देऊ शकतो. आणि हा गर आपण वर्षभर पण साठवून ठेवू शकतो बघा फ्रीजमध्ये काचेच्या भरणीत. बघा काचेच्या ग्लासमध्ये असे 2-3 बघा पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आणि 1-2-4 बर्फाचे क्यूब बघा मस्त असे टाकून घ्यायचे. नंतर 1 चमचा आपण तयार केलेलं हे पन्ह्याचं मिश्रण घालून घ्यायचं आणि थंड असं बघा माठातलं पाणी ओतून घ्यायचं. आणि हे हलवून घ्यायचं बघा व्यवस्थित. बघा तुम्ही पाहू शकतात आपलं किती छान असं पन्ह रेडी झालेलं. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.
बोलला ना माझ्या